नमस्कार. आज आपण परत एकदा भेटलोय. आता महाशिवरात्र येते सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यानिमित्ताने आपण ह्या महिन्यात ध्यान करणार आहोत. महाशिवरात्र आणि पितृपंधरवडा हे दोनच महत्त्वाचे आहेत काळ की तेव्हा आपण पूर्वजांच्या आठवणींनी त्यांच्यासाठी ध्यान करू शकतो. म्हणजे पूर्वजांसाठी म्हणजे कसं की पूर्वजांचे काही पॅटर्न आपल्यात येतात. म्हणजे ते कसे वागले किंवा आता समजा मुलांमध्ये येतात की कोणाला तरी खूप राग येतो, कोणीतरी चिडचिड करतं किंवा आपल्याला पण सवय असते की एकच गोष्ट परत 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 सांगतो की म्हणजे एकदा सांगून झालेली असते तरी आपण परत परत तीच गोष्ट सांगतो. त्यामुळे बरेच वेळा त्यामुळे बरेच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की असं का घडतंय परत परत. तर ते आपल्यामध्ये कोणाचा तरी पॅटर्न आलेला असतो. म्हणजे आपल्या आई किंवा आजी आजोबा कोणतरी तीच तीच गोष्ट परत सांगत असतात. म्हणजे त्यांच्या लक्षात राहत नाही असं काही नाही की वय झालंय म्हणून असं. ते एखाद्याची सवयच असते. मग कोणाकडे चांगल्या सवयी असतात, कोणाकडे वाईट सवयी असतात. मग ते प्रत्येकाच्या मान्यावर आहे. पण ह्या ज्या सवयी येतात आपल्यामध्ये किंवा पटकन राग यायचा किंवा राग आल्यावरती कोणीतरी बोलतच नाही, पूर्ण शांत होतात. राग आला तरी तो व्यक्त करत नाहीत, आतल्या आत दाबून ठेवतात. आणि मग तो दाबून ठेवल्यामुळे काय होतं, आपले आजारपणा होतात. तर ह्या ज्या सवयी आहेत किंवा कोणाला राग आल्यावर चित्र काढायची सवय असते, राग आल्यावर वाचन करायची सवय असते. ह्या ज्या सवयी असतात त्या आपल्याला कळत नाही की आपल्या मुलामध्ये का आल्या, की असं तो का वागतोय किंवा असं का घडतंय, आपल्याकडनं पण असं का घडतंय. तर ते आपल्याला आपण विचार केला की आपल्या घराण्यातले किंवा माहेरचेच असे नाही, सासरच्यांच्या पण काही सवयी आपल्या मुलांमध्ये येतात. ते ह्या ज्या सवयी असतात त्याला म्हणतात पॅटर्न. आणि ते पॅटर्न आपण रिलीज केले, म्हणजे ते घालवले आपल्या ह्याच्यातून. असं आपण हे महाशिवरात्र आणि पितृपंधरवडा ह्या दिवसांमध्येच हे जे काम केलं तर ते पॅटर्न जाऊन आपल्या मुलांमध्ये किंवा आपल्यामध्ये आपले स्वतःचे गुण राहतात. पूर्वजांचे गुण किंवा त्यांच्या पद्धती आपल्यात राहत नाहीत. कारण ह्या पॅटर्नमुळे बरेच वेळा आता घराण्यांमध्ये असतं, काही घराण्यांमध्ये की लवकर बायका विधवा होतात किंवा काही ठिकाणी नवरा बायकोंचं पटत नाही, हे सुद्धा पॅटर्न असतात. किंवा मुलांचे पण वाद होत आहेत, मग मुलांना पटकन आपल्याला समजवता येत नाही की काय होतंय, का घडतंय. तर तो पण कुठला तरी पॅटर्न आलेला असतो की आपल्या घराण्यात कोणतरी एक खूप रागीट असतो आणि तो राग आपल्या मुलामध्ये असतो. किंवा आपल्या घरात सतत शांतता का जाणवत नाही आहे, का चिडचिड होतीये, काय होतंय, काय घडलंय. तर मग काही जण म्हणतात वास्तुदोष आहे. वास्तुदोष पण असतो, नाही असं म्हणत नाही. पण हे पण सगळे पॅटर्नमुळे किंवा आपल्या पूर्वजांना काहीतरी सांगायचं राहिलंय, त्यांच्या काहीतरी गोष्टी राहिल्या आहेत, तर त्या आपण ह्या महाशिवरात्रीच्या दरम्यान सगळ्या जाणून घेऊ शकतो आणि त्याच्यावर काम करू शकतो. म्हणून हे ध्यान फक्त आपल्या पूर्वजांसाठी आणि त्यांच्या आठवणी काढून त्यांच्या काही गोष्टी राहिली आहेत किंवा त्यांना तृप्त करण्यासाठी हा केलेला एक प्रयत्न आहे. आणि तो नक्कीच देव आपल्याकडनं करून घेत असतो. कोणतीही गोष्ट उगाच घडत नसते, आपल्यामार्फत देव करून घेत असतो. आता मी पण एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोचलेली, की त्या माझ्यामुळे तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोचत आहेत आणि त्या गोष्टी तुमच्यातल्या पण रिलीज होत आहेत, तुमच्याबरोबर माझ्यातल्या पण होत आहेत. कारण ग्रुप एनर्जीमुळे ह्या गोष्टी एक एक आपण काढू शकतो. तर आज त्याचसाठी आपण आज अनैसा पौर्णिमा पण आहे आणि आता महाशिवरात्र पण आहे. तर आज आपण जास्तीत जास्त वेळ ध्यानालाच देऊया. तर चला मग सुरू करूया आपण ध्यान करायला. तीनदा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा.
तीनदा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. परत मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. प्रत्येक श्वासाबरोबर आपण देवी देवतांचे आशीर्वाद, सगळ्या चांगल्या शक्ती आतमध्ये ओढून घेतोय. आणि त्या ओढून घेतल्यावर प्रत्येक रक्तवाहिन्या, प्रत्येक आपल्या सेल्स, ऑर्गन्स, प्रत्येक हाडांमध्ये एक एक छोट्या छोट्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचतायत. पूर्ण श्वास आतमध्ये ओढून घ्या. आणि 1 सेकंदभर तो श्वास तसाच थांबवा आणि मग परत सावकाश श्वास सोडा. श्वास सोडताना आतल्या सगळ्या चिंता, काळजी, भीती, भय, आणखीन काही वाईट गोष्टी, वाईट प्रसंग, लहानपणचे, बालपणचे, कॉलेज किंवा शाळा, कुठल्या गोष्टी, तेव्हाचे कुठले वाईट प्रसंग, वाईट आठवणी कुठल्या कानाकोपऱ्यात अडकल्या असतील, त्या सगळ्या या श्वासाबरोबर सोडून द्या. पूर्ण रिलॅक्स व्हा, पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स. आणि सर्वात पहिले धरणी मातेला आपण वंदन करूया. हे धरणी माता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तुला कोटी कोटी नमन. पण आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल, तू दुखावली गेली असशील, तर आम्हाला माफ कर. आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. पूर्ण रिलॅक्स व्हा, पूर्ण रिलॅक्स.
हे अग्निदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल, दुखावला गेला असेल तर आम्हाला माफ कर. आणि आत्ता या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. रिलॅक्स, रिलॅक्स. हे वायुदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तुला अनंत कोटी नमन. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. पूर्ण रिलॅक्स व्हा, रिलॅक्स, रिलॅक्स. हे आकाश देवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून कधी तुला काही त्रास झाला असेल, दुखावला गेला असेल तर आम्हाला माफ कर. आणि आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. कुणाचे कुठल्याचे जुने वाद, जुन्या गोष्टी, कुठल्या जन्मातले प्रसंग सगळे कानाकोपऱ्यात जे अडकले असतील ते आज ह्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत. रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत. डिवाइन रिलीज, रिलीज, रिलीज.
कोणाच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेले त्रास कुठे कानाकोपऱ्यात अडकले असतील, कुठे अडकून बसले असतील, ते सगळे वाईट प्रसंग, वाईट गोष्टी ज्या आपल्यात मुळात खोलवर रुजलेल्या आहेत, त्या सगळ्या वाईट गोष्टी आज ह्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत. डिवाइन प्लीज सपोर्ट मी, सपोर्ट मी, सपोर्ट मी. कोणाच्या शरीरात सतत घडणारी आजारपणं जी आपल्या घराण्यात पण कधीतरी सतत घडलेली असतील आणि तेच परत परत रिपीट घडतंय, की आपण पण म्हणतो की सतत का आजारी पडतोय, ते सगळे वाईट गुण आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. डिवाइन रिलीज, रिलीज, रिलीज. कुणाच्या घराण्यात अकाली मृत्यू, अकाली पळून गेलेली मुलं, अशा काही गोष्टी, घटना कुठे कानाकोपऱ्यात अडकल्या असतील, त्या रिपीट होत असतील, ते सगळी अशांती, वातावरण सगळं दूषित करणाऱ्या घटना आपल्या घरात परत परत घडत असतील, ते पण सगळे वाईट गुण आज ह्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. कोणाच्या घराण्यामध्ये सतत पडणारे प्रश्न, मुलांमध्ये येणारे प्रश्न, त्यांच्या चिंता, काळजी, ह्या सगळ्या ज्या गोष्टींमुळे होणारं दूषित वातावरण,
ते पण आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ दे, वाहत जाऊ दे, वाहत जाऊ दे. कोणाला सतत येणारे त्यांच्या नोकरीच्या ह्याच्यात येणारे अडथळे, त्यांच्यात होणारे सतत वाद, नोकरी लागत नाही म्हणून घरात होणारी चिडचिड, ह्या पण सगळ्या गोष्टी कुठल्या आपल्या परंपरानुसार काळानुसार घडत असतील, त्या पण आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, इज अँड ग्रेस, इज अँड ग्रेस. कोणाच्या घराण्यात वडिलोपार्जित धंदा चालू आहे, पण त्या धंद्यात पण अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे होणारे वाईट प्रसंग, हालाकीची परिस्थिती, ह्या सगळ्या प्रश्नांचे पण सगळ्या वाईट गोष्टींचा आज नाश होऊ दे. सगळ्या गोष्टी या प्रवाहाबरोबर या सगळ्या डमरूच्या नादामध्ये वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. कोण्या पूर्वजांच्या कुठल्या गोष्टी सवयी आपल्या ज्या असतील आणि ज्या आपल्या प्रगतीमध्ये अडथळा बनत आहेत, त्या पण सगळ्या गोष्टी आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत. या डमरूच्या नादाबरोबर सगळ्या वाईट गोष्टी प्रसंग सगळे वाहून निघू देत, वाहून निघू देत, वाहून निघू देत.
त्याच्या खायच्या सवयी, रंगांविषयीची भीती, ही पण कुठल्या आपल्या घराण्यात आलेली परंपरा असेल, कुठल्या चाली रीती आपण पाळत असू किंवा अनवधानाने आपल्या त्या गोष्टी मुरलेल्या आहेत, तर त्या पण सगळ्या आपल्या ज्या वाईट गोष्टी आपल्या प्रगतीमध्ये बाधा बनतायत, त्या सगळ्या वाईट गोष्टी आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. डिवाइन प्लीज सपोर्ट मी, सपोर्ट मी, सपोर्ट मी, सपोर्ट मी. कोणाला आकड्यांची भीती वाटत असेल, ती पण आपल्या प्रगतीमध्ये बाधा बनत असेल, आणि ही पण कुठल्या तरी आपल्या पूर्वजांची सवय किंवा त्यांच्या गोष्टी मुळे आलेले सगळे प्रसंग, ते सगळे आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. सगळ्या पूर्वजांना पण कोटी कोटी नमन. त्यांनी पण आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले, आपल्याला सतत ते साथ देतात, आपल्या सोबत असतात. त्यामुळे त्यांना पण आलेल्या ज्या वाईट गोष्टी, वाईट प्रसंग त्यांना जे त्रास देत असतील, ते पण आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. आणि त्या सर्व पूर्वजनांना कोटी कोटी नमन.
मानवाच्या जीवनात प्राणी पक्ष्यांमुळे सतत येणारे अडथळे हे पण कुठल्या आपल्या पूर्वजन्मातल्या गोष्टी किंवा सगळे गोष्टी वाईट प्रसंग हे जे आपल्या प्रगतीमध्ये बाधा बनत आहेत ते पण आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. महाकाल महाकाली प्लीज आम्हाला मदत कर, मदत कर, मदत कर. सगळं महाकाल महाकालीच्या सहाय्याने सगळं रिलीज होतंय, रिलीज होतंय. वाईट गोष्टी प्रसंग सगळे माँ गंगा तिचा पूर्ण वर्षाव करून आपल्या पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत माँ गंगेचा वर्षाव चालू आहे. आणि त्या वर्षावानी पूर्ण सगळे आपण हील होतोय, रिलीज होतोय, रिलीज होतोय, रिलीज होतोय. पूर्वजांचा मातीचा व्यवसाय असेल, मातीची भांडी बनवण्याचा असेल, त्यामुळे आत्ताच्या काळात सुद्धा आपल्याला त्या भांड्यांबद्दल वाटणारी उत्सुकता, त्याच्यात येणारं जे नुकसान हे सगळं कारण कळत नसेल, पण ते आज या प्रवाहाबरोबर सगळ्या त्या वाईट गोष्टी, वाईट अडथळे प्रसंग सगळे वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत.
माँ गंगा, सरस्वती, यमुना सगळ्या नद्या आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्यावरती वर्षाव करतायत. पूर्ण फील करा. शांत मन होते त्यांचा, शांत तो पाण्याचा ओलावा, त्याच्यातली निर्मळता सगळं आज अनुभवता येते. पूर्ण शांत व्हा. सगळे पूर्वज पण आपल्याला मनापासून आशीर्वाद देत आहेत. त्या सगळ्या आशीर्वादांचा आपण आज स्वीकार करूया. पूर्ण मन शुद्ध ठेवून, पूर्ण साफ मनाने, अंतःकरणाने सगळ्या आशीर्वादांचा स्वीकार करा. पूर्ण शांत व्हा. पूर्ण शांत व्हा. आजूबाजूला जे पूर्वज आलेत, जे सोल्स आलेत, आत्मे आलेत, त्या सगळ्यांना मी विनंती करते की तुम्ही तृप्त मनाने, पूर्ण शांततेने पुन्हा लाईटमध्ये जा. मी तुम्हाला मनापासून विनंती करते, प्लीज 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 कृपा करून तुम्ही जा.
आपल्या आजूबाजूला जे आत्मीय होते, सगळे आपले जे पूर्वज आले होते आज आपल्याला आशीर्वाद द्यायला, ते आशीर्वाद देऊन तृप्त होऊन परत प्रकाशात विलीन होत आहेत. त्यांना आपण शांत मनाने त्यांना निरोप देऊया, निरोप देऊया, निरोप देऊया. आज पौर्णिमा आहे, त्यामुळे सुकी पौर्णिमेची एनर्जी आपल्यावरती येते, आपल्यावर पूर्ण वर्षाव होतोय. ती अनुभवा आणि पूर्ण शांततेने तल्लीन पूर्ण रिलॅक्स व्हा, एकदम निवांत. पौर्णिमेची किरणं आपल्या अंगावर जणू जणू गुलाबी शाल टाकतायत. पूर्ण आनंद अनुभवा, पूर्ण शांत व्हा आणि त्या पौर्णिमेला अनंत कोटी नमन. मनापासून तिचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
एनर्जीत एकरूप व्हा आणि शांत मनाने ती एनर्जी स्वीकारा. त्याच्यामुळे येणारी आपल्यातली शांतता सगळे आपण पूर्ण धुवून निघालोय आज त्या सगळ्या शुद्ध किरणांनी, गंगा मातेच्या स्नानाने, पौर्णिमेच्या सगळ्या किरणांनी. ती आतली शांतता, तो मऊपणा पूर्ण अनुभवा. जसे गंगा मातेने आपल्यावरती पाण्याचा पूर्ण वर्षाव केला, शुद्ध जलाचा स्नान झाले, तसेच आता पूर्ण शांत पौर्णिमेच्या एनर्जीनी आपल्यावरती कुंकुमार्जन होते, कुंकवाचा वर्षाव होतोय. त्याचा आनंद अनुभवा. पूर्ण शांत व्हा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हळदी कुंकवाचा अभिषेक होतोय. हळदीने आपल्या सगळ्या जखमा धुतल्या जात आहेत आणि कुंकवानी आपण हील होतोय. पूर्ण अनुभवा. शांत व्हा. शांत व्हा. आपल्या घरात तीच हळदी कुंकवाची पावलं लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरात येत आहेत. पूर्ण अनुभवा. पूर्ण अनुभवा. शांत व्हा. देवी लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करतीये. तिचं स्वागत करूया.
सगळ्या देवी देवतांचे, सगळ्या हायर सेल्फ, स्पिरिच्युअल गाईड्स, तुम्ही ज्या सगळ्या देवी देवतांना मानता त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानूया. सगळ्या चांगल्या शक्ती, आपले पूर्वज, आपल्या आजूबाजूचे सगळे माणसं, आपले हायर सेल्फ, स्पिरिच्युअल गाईड्स, सगळ्यांना कोटी कोटी नमन आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानूया. पूर्ण रिलॅक्स, एकदम शांत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ज्यांना या एनर्जीमध्ये अजून राहायचं आहे त्यांनी तसेच राहा. ज्यांना बाहेर यायचं आहे त्यांनी शांतपणे डोळ्यावर हात ठेवा, 5 आकडे मोजा आणि सावकाश या एनर्जीमधनं बाहेर या. नाही तर ज्यांना ह्याच्यातच राहायचं आहे त्यांनी शांतपणे आराम करावा. असं वाटत असेल तर आराम करा. तुमचे पण सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही पण आजच्या ह्या ध्यानामध्ये मला साथ दिलीत. सगळे देवी देवतांचे धन्यवाद. तुमचे पण मनापासून आभार मानते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजचं सेशन इथेच संपलं. धन्यवाद.